छत्रपती संभाजीनगर. तिथे राहणारी एक तरुणी, त्या तरुणीचं तिथेच राहणाऱ्या एका तरुणाशी लग्न जमवण्यात आलं. लग्न जमल्यानंतर चांगली तारीख पाहून दोघांचं लग्नसुद्धा लावून दिलं. लग्न झाल्यानंतर नवरी नवरदेवाच्या घरी गेली. पहिल्याच दिवशी नवरीला नवरदेवाच्या छातीवर दुसऱ्या तरुणीचं नाव दिसलं. नाव दिसल्यावरती नवरीने नवरदेवाला विचारलं. तो नवरदेव बोलला की माझी प्रियसी आहे, तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. हे ऐकून नवरीच्या पायाखालची जमीनच हादरली. तर काय आहे घटना, कुठे घडली, कशी घडली, सगळं काही आपण बघणारच आहोत. पण अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल तर करून घ्या. छत्रपती संभाजीनगर, सातारा परिसरात घडलेली घटना आहे. एका तरुणीचं लग्न 5 डिसेंबर 2025 रोजी तिथेच राहणाऱ्या मुलाशी झालं. तिला वाटलं सुखाचा संसार होईल, सगळं सुरळीत होईल. पण लग्न झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्याच रात्री त्या नवरीला नवरदेवाच्या छातीवर दुसऱ्या मुलीचं नाव दिसलं. मग तिने विचारलं कोणाचं नाव आहे. तो बोलला की माझं प्रेमिका आहे, प्रेमिकेचं नाव आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. घरच्यांनी बळजबरी तुझ्याशी माझं लग्न लावून दिले. नवरीला म्हटला. हे ऐकल्यावर नवरीच्या पायाखाली जमीन हादरली. तिला काय करावं काही समजेना. तरीसुद्धा ती त्या नवरदेवासोबत राहत होती आणि सुखाचा संसार करत होती. पण नवरदेव हा त्यानंतर तिच्या संग बळजबरी करू लागला. अशा पद्धतीने करू लागला की ती नवरी खूप त्रासून गेली. कधी काकडीचा उपयोग तर कधी अशा वेगवेगळ्या प्रकारे करू लागला. ती खूप वैतागली. तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं. आईवडिलांनी लगेच पोलीस स्टेशनला जाऊन नवऱ्याविरुद्ध, सासू सासऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवली. तर समाजामध्ये अशा घटना खूप घडत आहे. ती वेळी सावध राहिली. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर आपण कोणाला बदनाम करत नाही, पण अशा घटना खूप घडत आहे समाजामध्ये. सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.